नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे चालू घडामोडीचे 10 प्रश्न स्पष्टीकरणासाठी पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आपण रोज संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर असताना कितव्यांदा झेंडा फडकविला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12व्यांदा यावर्षी म्हणजेच 2025ला नरेंद्र मोदी यांनी झेंडा फडकविलेला आहे। तर मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ। बघा, मग भारत स्वतंत्र केव्हा झाला? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी। मग हा स्वतंत्र दिवस कितवा होता? तर 79वा हा स्वतंत्र दिन होता, हे ते लक्षात ठेवायचं आहे। मग बघा, राष्ट्रपती स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करतात, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि त्यानंतर हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकवितात आणि 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात। बघा, दोन शब्द वेगवेगळे आलेले आहेत, झेंडा फडकवितात आणि ध्वजारोहण करतात। बघा, झेंडा फडकविणे म्हणजे ही काय संकल्पना आहे? बघा, आपण थोडक्यात समजून घेऊ। बघा, हा जर भारताचा झेंडा आहे असं आपण मानलं तर बघा, इथं हा झेंडा असतो, तर हा झेंडा इथं गुंडाळलेल्या अवस्थेत असतो आणि तो फडकविला जातो। तो केव्हा? तर 26 जानेवारीला। आणि ध्वजारोहण म्हणजे काय? तर हा झेंडा आहे आणि झेंडा इथे फडकवायचा असतो आपल्याला, परंतु तो झेंडा इथं दोरीला बांधून हळूहळू वर नेला जातो आणि इथं गेल्यानंतर त्याचं रोहन केलं जातं, म्हणजे ती बांधलेली गाठ सोडली जाते आणि झेंडा फडकविला जातो, याला म्हणतात ध्वजारोहण। ह्या दोन पद्धती आहे, झेंडा फडकविणे आणि ध्वजारोहण करणे, ह्या इथे लक्षात ठेवा। एखाद्या वेळेस इथेही आपला प्रश्न बनू शकतो। बघा, तर प्रश्न क्रमांक 2 आहेत। प्रश्न क्रमांक 2 काय आहेत? भारत स्वतंत्र झाल्यापासून सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। मग पंडित जवाहरलाल नेहरूने किती वेळा झेंडा फडकविला? तर 17 वेळा। किती वेळा? 17 वेळा। मग दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहे सर्वात जास्त झेंडारोहण करणारे? तर ते आहेत इंदिरा गांधी, यांनी किती वेळा? तर 16 वेळा। आणि आता आहेत त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, यांनी यावर्षी कितव्यांदा झेंडा फडकविला आहे? तर 12व्या वेळात आपण पाठीमागच्याच प्रश्नामधले बघितलेलं आहे। चला तर मग प्रश्न क्रमांक 3 बघू। हा बघा, प्रश्न क्रमांक 3, 15 ऑगस्ट 2025 स्वतंत्र दिनाची थीम काय आहे असं विचारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन भारत। काय थीम आहे? नवीन भारत। मग एक महत्त्वाचा पॉईंट बघून घ्या की 2024ची थीम काय होती? तर विकसित भारत। 2024ची थीम काय होती? तर विकसित भारत, हे ते लक्षात ठेवा। बघा, प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील किती पोलिसांना सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 49 पोलिसांना सन्मानित करण्यात आले। किती पोलिसांना? 49 पोलिसांना सन्मानित करण्यात आले। मग हे पदक केव्हा जाहीर होतात? तर पदक जाहीर होण्याची वेळ प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही जाहीर होत असतात। तर मग या वेळेसला स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण किती पदके जाहीर झाली महाराष्ट्रातील पोलिसांना? तर 49 पदके। किती पदके? तर 49 पदके। यामध्ये 3 राष्ट्रपती पदक आहेत। किती? 3 राष्ट्रपती पदक आहे। त्यामध्ये 3 कोणाकोणाला भेटले? मग अनिल कुंभारे, नवीन चंद्र रेड्डी, राजेंद्र सिंह गौर या तिघांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहेत। बघा, मग 7 शौर्य पदक मिळाले। किती? 7 शौर्य पदक मिळालेले आहेत आणि 39 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवा पदक मिळालेले आहेत। जर या सर्वांची टोटल केली तर किती येणार आहेत? 49 येणार आहेत। किती येणार आहेत? 49 टोटल येणार आहेत, हे इथे लक्षात ठेवा। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान या राज्यामध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे। हा प्रयोग करण्यामागचा उद्देश काय आहे? तर हा प्रयोग करण्यामागचा उद्देश रामगड धरणाचे पुनरुज्जीवन करणे। कोणत्या धरणाचे? रामगड धरणाचे पुनरुज्जीवन करणे, म्हणजे याचा पाणी साठा सध्या संपलेला आहे, त्यामध्ये पाणी साठा आणण्यासाठी हा कृत्रिम पाऊस पाडलेला आहे। मग याला सहाय्य कोणत्या कंपनीने केलेलं आहे? तर एका अमेरिकन कंपनीनं हा पाऊस पाडण्यासाठी सहाय्य केलेलं आहेत। तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वर्क फॉर विकसित भारत पोर्टल कोणी सुरू केले आहे? कोणते? वर्क फॉर विकसित भारत पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग। कोणी सुरू केलेले आहेत? तर नीती आयोगाने सुरू केलेले आहेत। याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ। मग ह्या पोर्टल स्थापनेमागचा उद्देश काय आहे? तर विविध क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांना व कारागिरांना राष्ट्रीय विकास परिसंस्थेत आणणे। काय? विविध क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांना व कारागिरांना राष्ट्रीय विकास परिसंस्थेत आणणे हा या पोर्टल स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे। बघा, काय शब्द आलेला आहेत? नीती। नीती हा एक
शॉर्ट फॉर्म आहेत. बघा मग नीतीचा लॉंग फॉर्म काय आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा नीतीचा काय आहेत तर लॉंग फॉर्म आहेत. मग या नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 रोजी. मग नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे, तर नीती आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर प्रधानमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग सध्या अध्यक्ष कोण असणार आहे, तर नरेंद्र मोदी. कोण असणार आहे, तर नरेंद्र मोदी सध्याला अध्यक्ष असतील. तर मग सीईओ कोण आहे सध्याला नीती आयोगाचे, तर BVR सुब्रमण्यम हे सध्याला सीईओ आहेत. मग सीईओचा लॉंग फॉर्म काय आहे, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. बरोबर आहे. चला मग उपाध्यक्ष बघून घेऊ कोण आहे, तर नीती आयोगाचे, तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. बघा नीती आयोगाची स्थापना आपण आत्ताच बघितली, कधी झालेली आहे 2015 मध्ये. यापूर्वी मग कोणती संस्था अस्तित्वात होती, तर त्या संस्थेचं नाव आहे काय, पंचवार्षिक योजना. कोणत्या, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, हे इथे लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती प्रणाली स्वीकारली आहे, तर सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरुड दृष्टी नावाची प्रणाली स्वीकारलेली आहे. कोणती, गरुड दृष्टी नावाची प्रणाली स्वीकारली आहे. हा प्रणाली स्वीकारण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे, तर महाराष्ट्रातील पोलीस सायबर गुन्हे नियंत्रित करणे. महाराष्ट्र पोलिसांमार्फत सायबर गुन्हे नियंत्रित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. बघा मी 3-4 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की नागपूर या जिल्ह्यामध्ये गरुड दृष्टी नावाच्या प्रकल्पाची काय घेण्यात चालू होती, चाचणी घेण्यात आली होती. आणि ती जर नागपूर जिल्ह्यामध्ये सक्सेस झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात लागू करणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन या जी योजना आहे याविषयी काय केलेली होती, परिपूर्ण माहिती घेतलेली होती. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्यटन मंत्रालय. कोणते मंत्रालय, पर्यटन मंत्रालय. मग सध्याला केंद्रीय पर्यटन मंत्री कोण आहे, तर श्री जी किशन रेड्डी हे सध्याला केंद्रीय पर्यटन मंत्री आहेत, हे इथे लक्षात ठेवा. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष असेल, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केंद्रीय लोकसेवा आयोग. यालाच आपण म्हणतो UPSC. मग UPSCचा लॉंग फॉर्म काय आहे, तर UPSCचा लॉंग फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग ह्या UPSCची स्थापना कधी झाली, तर 1 ऑक्टोबर 1926 रोजी. मग सध्याला UPSCचे अध्यक्ष कोण आहे, तर अजय कुमार. मग हे जन्मशताब्दी वर्ष उत्सव म्हणून साजरा करण्यात कधीपासून सुरुवात होणार आहे, तर 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात होणार आहे. आणि त्याची समाप्ती कधी होईल, तर मग 1 ऑक्टोबर 2026 मध्ये. केव्हा होईल, 1 ऑक्टोबर 2026 मध्ये. सुरुवात केव्हा होईल विचारले तर मग 1 ऑक्टोबर 2025 पासून. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने हरिजन या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओडिशा या राज्याने यावरती बंदी घातलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हरिजन या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला, तर तो वापर केला होता महात्मा गांधी यांनी. कोणी केला होता, महात्मा गांधी यांनी ह्या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता, हेही इथे लक्षात ठेवायचे आहे. मग बघा काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, बघून घेऊ. कोणत्या राज्याविषयी, तर ओडिशा राज्याविषयी. तर मग ओडिशा राज्याची स्थापना केव्हा झाली होती, 1 एप्रिल 1966 रोजी ओडिशा राज्याची स्थापना झालेली आहे. ओडिशा राज्याची राजधानी कोणती आहे मग, तर भुवनेश्वर. तर मग ओडिशा राज्याचे सध्याला मुख्यमंत्री कोण आहे, तर ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण सिंग मांझी. कोण आहेत, मोहन चरण सिंग मांझी हे सध्याला ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. बघा आजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न इथे संपलेले आहेत. तुम्हाला जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर इथे बघा आपल्या टेलिग्रामचं नाव दिसतंय. काय टेलिग्राम चॅनलचं नाव, कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. हे चॅनल टेलिग्रामवर सर्च करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.